आता हा प्रश्न आहे, घातपात आहे का? मला सुद्धा शंका आहे की कदाचित हे घातपात असू शकतं. अजितदारांच्या विमानाची 100% घातपाताची शंका. काका गेलाय, शांत बसणार नाही, रोहित पवारांचा इशारा. एवढा मोठा अपघात होऊन सुद्धा व्हीएसआर कंपनीवर कारवाई का नाही? व्हीएसआर कंपनीवर बंदी घाला, रोहित पवारांची मागणी. काकांच्या बाबतीत काय घडलं हे मला तरी माहिती पाहिजे. काकांच्या बाबतीत काय घडलं याची माहिती पाहिजे, इतरांचं मला माहित नाही, रोहित पवारांचा राष्ट्रवादीच्या नेत्यांना टोला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा अचानक दिल्ली दौरा. फडणवीसांनी भाजपच्या प्रमुख नेत्यांची घेतली भेट. दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबाबत भाजप नेत्यांसोबत चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार दिल्लीसाठी रवाना. पंतप्रधान मोदी अमित शहांची दिल्लीत भेट घेणार. उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर पहिला दौरा. चंद्रपूर महापालिकेत काँग्रेसला मोठा धक्का. भाजपच्या संगीता खांडेकर महापौरपदी. ठाकरेंच्या पाठिंब्यावर भाजपने डाव उलटवला. हा पराभव जिव्हारी लागला. भाजपच्या विजयानंतर विजय वडेट्टीवारांनी मागितली चंद्रपूरकरांची माफी. राज ठाकरेंचं सरसंघचालक मोहन भागवतांवर टीकास्त्र. भाषेसाठी आंदोलन हा आजार विधानावरून सुनावलं. देशात भाषिक प्रांतिक अस्मिता राहणारच, राज ठाकरेंची फेसबुक पोस्ट. सलमान खान हा उद्धव ठाकरेंपेक्षा अधिक हिंदू. नितेश राणेंची बोचरी टीका. तर उद्धव ठाकरे आता खरंच हिंदू राहिलेत का तपासण्याची गरज, राणेंचा हल्लाबोल. लाडकी बहीण योजनेतील गोंधळ थांबेना. यवतमाळमध्ये लाडकी बहीण योजनेत तब्बल 500 पुरुषांचे अर्ज. योजनेच्या ई-केवायसीत अनेक तांत्रिक अडचणी.